शिकणार आहोत वेन डायग्राम्स. ओके, हा वेन कोण होता हे आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल. वेन हा एक भूमितीतज्ञ होता, म्हणजेच भूमितीतज्ञ अर्थात जॉमेट्रीच्या संदर्भातील ऑन नॉलेज ग्रास्पिंग करणारा, शेअर करणारा एक व्यक्ती होता. वेन त्याला काय म्हणायचं की प्रत्येक गोष्ट ही इझी झाली पाहिजे. ज्या पद्धतीने एखाद्या गणिताचं ट्रिक्स काढल्या जातं आणि विद्यार्थ्यांना ते सोपं जातं, यासाठी काही शिक्षक लोक कार्यरत असतात. त्याच पद्धतीने वेन सुद्धा तत्कालीन कालखंडामध्ये काहींसाठी कार्यरत होता की इतरांना काही गोष्ट जर सांगायची असेल तर ती आकृतीच्या स्वरूपात स्पष्ट करून देण्याची स्पष्टोक्ती त्याच्यामध्ये होती. असं होता वेन. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ह्या वेनचे काही डायग्राम्स होते. वेननं फक्त या गोलचा आधार घेतला नाही, कधी कधी तो त्रिकोणाचा सुद्धा आधार घ्यायचा, कधी कधी तो चौकोनाचा सुद्धा आधार घ्यायचा. म्हणजे कोणत्या तरी एका डायग्रामचा आधार घ्यायचा आणि त्या डायग्राम वरून तो समजून सांगायचा. दॅट्स इट. क्लिअर? मग क्लिअर आहे सर? ओके सर, येस. आता यामध्ये जर बघितलं तर तो त्रिकोणाचा आधार घ्यायचा, त्रिकोणामध्ये त्रिकोण आणि त्याच्यामध्ये त्रिकोण असे सुद्धा तो कन्सेप्ट लावायचा. आता हे जे आपण वेन डायग्राम जास्तीत जास्त मोस्टली हे गोलचे वापरले जातात, सर्कल वापरले जातात, परंतु वेन काय करायचा, कुठलीही आकृती, कुठलीही कॉन्सेप्ट आकृतीच्या माध्यमातून समजून सांगायचा. म्हणजेच या पद्धतीने जर म्हटलं तर या गोलमध्ये गोल, गोलमध्ये गोल अशी आकृती झाली, या चौकोनामध्ये चौकोन आणि त्याच्यामध्ये चौकोन असं सुद्धा व्हायचं, त्रिकोणामध्ये त्रिकोण आणि त्रिकोणामध्ये त्रिकोण असं सुद्धा व्हायचं. म्हणजे त्याचं लिमिटेशन फक्त सर्कलसाठी नाही हे मला सांगायचं. म्हणजे सर्व आकृत्याचा आधार घेऊन काही कॉन्सेप्ट क्लिअर सांगण्याचा प्रयत्न केला. असा एक भूमितीतून होऊन गेलेला आहे वेन. वेनच्या माध्यमातून आपल्याला TAIT ला ओके मीन्स अभियंत्याला काही प्रश्न विचारले जातात आणि ते 2 ते 3 स्वरूपाचे असतात. मोस्टली ते 2 स्वरूपाचे विचारण्यात आलेले आहे. आपण आपल्या क्लासचा ट्रॅक चेंज केलेला आहे. आपण एक कॉन्सेप्ट वाईज शिकणार आहोत. कॉन्सेप्ट जर आपण शिकलो तर 50 ते 60 कॉन्सेप्ट मध्ये आपलं रिजनिंग कंप्लीट होणार आहे. सो आजची कॉन्सेप्ट आहे रिजनिंग कॉन्सेप्ट नंबर 1 वेन डायग्राम. वेन डायग्रामचा एक पार्ट आपण लक्षात घ्या, वेन डायग्राम 1. ओके, म्हणजे वेन डायग्राम एक आपण शिकणार आहोत आज. सो आपल्याला काही गोष्टी क्लिअर कराव्या लागतील सुरुवातीला. आता हे मोडतो मी तुम्हाला, तुमच्या समोर सगळे वेन डायग्राम्स क्लिअर आहे. आता या वेन डायग्राम्स मध्ये आहे काय, पहिले जर आपण लक्ष घेतली, फॉर एक्झाम्पल जर फर्स्ट लक्ष घेतली, ही आहे फर्स्ट, तिन्ही काय वेगवेगळे आहे आणि तिन्ही एकाधिक आहे. हे 2 इंटर रिलेटेड वेन डायग्राम आहे. तिन्ही वेगवेगळे आहेत, तिन्ही एकाधिक आहे. एकामध्ये 2 दडलेले आहे आणि एक लगेच तो बाहेर निघालेला आहे. इंटर रिलेटेड बघा, एकाची 2 इंटर रिलेटेड आहे. एक मध्ये जे 3 डायग्राम्स आहे या भिन्न स्वरूपातले आहे आणि 2 मध्ये त्या इंटर रिलेटेड आहे, म्हणजे एकाधिक आहे. 3 आणि 4 चा तसंच मतलब आहे. ओके, 3 आणि 4 मध्ये काय आहे की एका ह्याच्यामध्ये 2 डायग्राम्स आहे आणि याच्यातली एक डायग्राम्स मग बाहेर निघते, म्हणजे 3 आणि 4 चं क्लिअरेशन आहे. त्याच्यानंतर जर लक्ष घेतलं तर या ठिकाणी 5 मध्ये आपण 5 आणि 6 मध्ये काय आहे, 5 आणि 6 चा सुद्धा एक छोटासा गट आपण तयार केलेला आहे. ह्याचे 2 आहे ना, ह्या एकाधिक आहे, म्हणजे ह्या 2 ऑलरेडी काढलेले आहे आणि याच्यावर एक अशी लिहून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे जे आहे तर ते एकाधिक आहे, परंतु मध्ये एक गेलेली आहे. ह्या एकाधिक गेल्या आणि जी ती तिसरी वर होती ती अशी आतमध्ये गेली, म्हणून 5 आणि 6 चं इंटर रिलेशन आहे. दोघांच्या मध्ये एक म्हणजे बिटवीनच्या स्वरूपातील 5 आणि 6 आहे. ओके, 5 आणि 6 बिटवीनच्या स्वरूपामध्ये आहे. देन आपल्याला 7 आणि 8 लक्षात घ्यायचं आहे. 7 आणि 8 चं सुद्धा रिलेशन थोडंफार आहेच बघा. येस, ओके, 7 आणि 8 चं सुद्धा रिलेशन आहे. आता 7 आणि 8 च्या रिलेशन मध्ये काय आहे ते लक्षात घ्या. ओके, आता यामध्ये जर बघितलं तर एकाधिक पहिली आहे आणि एक बाहेर आहे. आता याच्यात सेम स्वरूप आहे, हे एकदम बाहेर आहे, हे दोघांना अटॅच आहे, म्हणजे 4 जे आहे त्या भिन्न आहे. हे डायग्राम आणि ही डायग्राम 3 आणि 10 ची डायग्राम सेम टू सेम आहे, मात्र हे चुकीने झालेलं आहे. ही जी डायग्राम आहे याच्यात एक अशी येते, म्हणजेच ही आहे याच्यात अशी आणि याच्यात अशी लक्षात घ्या, हे कॅन्सल करा. ओके, म्हणजे अशा पद्धतीने डायग्राम्स असतात. आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, यामध्ये जे आपले 29 पेपर झाले या आणि 20 स्वरूपात असं जर लक्ष येतं 31 प्लस पेपर तयार होतात. त्या 31 मध्ये जेवढे क्वेश्चन्स येणार ते सर्व क्वेश्चन्स आपण हे लक्षात घेतो.
ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगितली, याच्यावर एकच दुसरा क्वेश्चन जर समजून सांगितला तर भरपूर झालं. मात्र याच्यावर आधारित आपण परीक्षेमध्ये आलेले सर्वचे सर्व क्वेश्चन्स ते तुम्हाला मी देणार आहोत. मात्र या सेशनमध्ये ते होणार नाही. हे आपण शिकल्यानंतर म्हणजे ही कॉन्सेप्ट शिकल्यानंतर जे खालची आपली प्रॅक्टिस सिरीज होणार आहे ती थोडीफार प्रॅक्टिस सिरीज होईल हे कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. आणि लगेच तुम्हाला एकच टेस्ट मिळणार म्हणजे 10 च्या टेस्ट मिळत जाईल. 10 च्या टेस्ट ह्या किती काही होऊ शकतात त्या कॉन्सेप्टवर रिलेटेड. त्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळाले पाहिजे. त्या टेस्ट ह्या तुम्हाला डेली मिळत जाईल. म्हणजे वेळ डायग्राम झाली की टेस्ट येत राहील. रविवार दिवस आपण टेस्टचा बंद केलेला आहे. रविवार दिवशी आपण लेक्चर ठेवलेले आहे सकाळ आणि संध्याकाळ 2 लेक्चर. एक एक्स्ट्रा लेक्चर रविवार लावत आहोत म्हणजे आपला कोर्स आपण कंप्लीट होणार. ओके, आता पुढेच कॉन्सेप्ट नंबर 1 आणि कॉन्सेप्ट नंबर 2 मध्ये काय फरक आहे. फॉर एक्झाम्पल असं म्हटलं तर ते 3 बाबी याच्यामध्ये दिलेल्या असतात. एक जर आपण लक्ष घेतलं ए बी आणि सी त्याच्यात 3 अल्फाबेट आपण घेतलेले बघा ए बी आणि सी. याला तुम्ही अल्फाबेट म्हणा परंतु हे वेगवेगळे आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळे काहीतरी आपल्याला विचारलं जातं. ज्या पद्धतीने आपण इथे लक्षात घेत आहोत त्याच पद्धतीने तुम्ही पण लक्षात घ्या. आता आपण कुठे राहतो. आपण आशिया खंडामध्ये राहतो. आपला एक मित्र ऑस्ट्रेलिया खंडामध्ये राहतो आणि एक आपला काळा मित्र एक गोरा मित्र ऑस्ट्रेलियामध्ये राहतो आणि काळा मित्र आपल्याला आफ्रिकेमध्ये राहतो. म्हणजे जर मी तुम्हाला असं लिहिलं फॉर एक्झाम्पल इथे जर लिहिलं इथे म्हणजे याचा संबंध कसल्याशी नाही. एवढ्या भागाचा संबंध कशाशी नाही असं मी तुम्हाला सांगतो. जर मी इथे लिहिलं आशिया आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ओके हे पण जर मी इथे लिहिलं असेल तर या 10 समजून चालेल की 10 ऑप्शन तुमच्या पुढे आहे. हे एक ऑप्शन जे आहे हे बेटा याच्यात लक्षात घ्यायचं. मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. ही डायग्राम अशी आहे. ओके, म्हणजे काय आशिया आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे जे 3 खंड आहेत आपल्याला याच्यासाठी जनरल नॉलेजची आवश्यकता आहे. आशिया खंड आहे, आफ्रिका खंड आहे, ऑस्ट्रेलिया खंड आहे. परंतु हे जे तीनही जे खंड आहे ते वेगवेगळे आहे ना. ते एका ते काय का नाही. म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की तुम्ही चॅट मध्ये चालू करा. एक मध्ये सर स्क्रीनचा वरचा भाग दिसत नाही. दिसतं आता थोडंफार ऍडजस्ट करा. आता मी काही कॅमेरापर्यंत जाणार नाही. इथे हा एक मध्ये जाणार आहे म्हणजे हा आपण आशिया घेणार आहोत, हा आपण आफ्रिका घेणार आहोत आणि हा आपण ऑस्ट्रेलिया घेणार आहोत. ऑस्ट्रेलिया एक कंप्लीट झालं. देन आता आपण सेकंड मध्ये सेकंड मध्ये गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी काही गोष्टी इथे देऊन देतो. आता जर आपण आशिया खंडामध्ये आलो, आशिया खंडामध्ये आलो किंवा आफ्रिका खंडामध्ये आलो किंवा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आलो, याच्यामध्ये जर आपण आशिया खंडामध्ये आलो तर आशिया खंडाच्या संदर्भात मी असं लिहिणार बघा आशिया भारत आणि त्याच्यानंतर दिल्ली. आता काय होते याचे मतलब काय आशिया खंडामध्ये भारत आहे आणि भारतामध्ये दिल्ली आहे. म्हणजे आशिया खंडामध्ये भारत आहे आणि भारतामध्ये दिल्ली आहे असं आपल्याला इथे लिहावं लागेल. सो हा जो वरचा भाग जो झाला तो आशिया झाला. आशिया. दुसरा जो हा जो आहे त्याला आपण भारत म्हणणार. भारत आणि आतमधला जो आहे त्याला आपण दिल्ली म्हणणार. म्हणजे तुम्हाला कळलं आशियामध्ये भारत आहे, भारतामध्ये दिल्ली आहे. सो इंटर रिलेटेड एकाधिक आहे. डब्यामध्ये जसं एक डबा टाकला जातो ज्यावेळेस भांडी विकत घ्यायला जातात त्यावेळेस जे काही असेल त्यांच्यावर डबे एकाधिक टाकलेले असतात आणि असं वर आपल्याला वाटतं की एकच डबा आहे परंतु काढल्यानंतर त्याच्यातून एक डबा निघतो, त्याच्यातून एक डबा निघतो, त्याच्यातून एक डबा निघतो. म्हणजे असे डबे एकाधिक टाकले जातात. त्या स्वरूपातला आशिया दिल्ली आणि भारत आहे. ओके, म्हणजे ह्या 2 कॉन्सेप्ट तुम्हाला कळलेल्या आहेत. सेकंड आता आपण थर्ड मध्ये जाणार. पूर्ण 10 कॉन्सेप्ट ऑलरेडी लक्षात ठेवून आफ्टर दॅट तुम्हाला जी सिरीज मी राबवणार आहोत ती खूप मोठी आहे. मात्र ती सिरीज तुम्हाला कुठल्याही पीडीएफच्या स्वरूपात मिळणार नाही. ती फक्त टेस्टच्या स्वरूपात मिळेल. म्हणजे तुमचे जे कॉन्सेप्ट आहे ते अतिशय क्लिअरपणे चालणार आहे. आजपासून नेक्स्ट आता आपण थर्ड याच्यामध्ये आता काय होतं अरे यार ओके समजून घ्या. देन आपण थर्ड याच्यामध्ये जाणार आहोत. या थर्ड मध्ये
केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो इथं तुम्ही कन्सेप्ट लक्षात घेतली, इथे पण कॉन्सेप्ट लक्षात घेतली, तिथे मोडल्या गेलं म्हणून तरी सो सॉरी. आता तिसऱ्या याच्यामध्ये आपण ज्यावेळेस भारतात आलो, भारतात हे स्पॉटच्या संदर्भात समजून घेण्यासाठी आहे, मात्र इतरही कॉन्सेप्ट याच्याशी रिलेटेड असतात जनरली. भारतामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र, आणि याच भारतामध्ये केरळ आहे. भारत, महाराष्ट्र आणि केरळ जर आपण लक्ष घेतलेला आहे तर याच्याशी लागणार नाही लागेल याच्याशी, कारण या भारतामध्ये महाराष्ट्र आहे आणि केरळ सुद्धा आहे. म्हणजे हा जर आपण भारत लक्षात घेतला, भारत, तर हा आपला महाराष्ट्र होणार आणि हा आपला केरळ होणार. मग यासाठी जनरल नॉलेज माहित पाहिजे, म्हणजे भारतातील जी 28 राज्य आहे ते संपूर्ण आपल्याला माहित पाहिजे. सो तेव्हाच कुठे आपल्याला येणार आहे. इथे मी तुम्हाला थर्ड कॉन्सेप्ट लक्षात घेतली. इथे या ठिकाणी घेतलेलं होतं, या ठिकाणी आशिया घेतलेलं होतं, आशियानंतर या ठिकाणी आफ्रिका घेतलेलं होतं आणि या ठिकाणी ऑस्ट्रेलिया घेतलेलं होतं, ऑस्ट्रेलिया. या ठिकाणी आपण आशिया घेतलेलं होतं, या ठिकाणी आपण भारत घेतलेलं होतं आणि या ठिकाणी आपण दिल्ली घेतलेलं होतं. ओके, त्यानंतर आपण सांगणार आहोत नेक्स्ट डायग्राम मध्ये. आता या ठिकाणी जर बघितलं तर मी तुम्हाला असं अनपेक्षितपणे असं देतो, कधी कधी काय होतं की यस ओके बघा या ठिकाणी आता चौथी कॉन्सेप्ट कशी आहे. चार कॉन्सेप्ट ह्या अतिशय महत्त्वाच्या सुरुवातीच्या चार कॉन्सेप्ट. याच्यामध्ये जर मी महाराष्ट्र घेतला, महाराष्ट्र, आता आपण महाराष्ट्रावर आहोत, भारताचा विचार सोडून दिला, आता महाराष्ट्रावर आपण. महाराष्ट्रामध्ये आपण अमरावती घेऊ, अमरावती, आणि पुन्हा मी अमरावती घेतो, अमरावती. अरे वेगळंच झालं, महाराष्ट्र पण लिहिलं सर्वांनी, दोनदा अमरावती का लिहिला, दोनदा अमरावती का लिहिला. तर याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये काय होते की आपल्याला नॉलेज पाहिजे की ही जी अमरावती आहे ना, ही आंध्र प्रदेशातली अमरावती. नव्यानं सिंगापूर सारखं निर्माण झालेले एक नवीन शहर आपल्या भारतामध्ये आहे. पूर्णतः स्ट्रक्चर आहे, 40 माळ्याच्या बिल्डिंग्स तयार करण्यात आलेल्या आहेत आणि पूर्णतः नवीन आहे, म्हणून तिला एकतर न्यू अमरावती म्हटलं जातं किंवा अमरावती म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये एक अमरावती जिल्हा आहे, मात्र आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा एक अमरावती जिल्हा आहे किंवा ते शहर आहे. सो यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये इथे अमरावती लिहिणार, अमरावती, आणि एक अमरावती आपण बाहेर लिहिणार कारण ही आंध्र प्रदेशची आहे, आंध्र प्रदेश. मात्र अशा प्रकारचा प्रश्न तयार होऊ शकणार नाही, बिकॉज त्याच्यामागचं कारण आहे की हा संभ्रमामध्ये जातो. सो संभ्रमामध्ये जातो म्हणून आपल्याला थोडंसं चेंजेस करावं लागेल. या चेंजेस मध्ये आपल्याला अशा पद्धतीनं असतं ते की अमरावती न घेता या ठिकाणी आपण बंगलोर घेणार, बंगळुरू घेणार. ओके, अशा पद्धतीने आपण इथं जर बंगळुरू घेतलं, बंगळुरू नाव आहे, बंगलोर हे नाव कॅन्सल झालेलं आहे. सो या ठिकाणी अमरावतीच्या जागा बंगळुरू घेणार, कारण महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे परंतु बंगळुरू हे महाराष्ट्रामध्ये नाही, म्हणून त्याला बाजूला घ्यावं लागेल. चार कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात आले? यस, नो, सांगा लवकर. कारण आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे. ओके, दे चार कॉन्सेप्ट तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून आले आहे. आता आपण पाचव्या कॉन्सेप्ट मध्ये जाणार आहोत. दे आपण पाचव्याच्या मध्ये जाणार. पाचव्याच्या मध्ये काय आहे बघा, थोडंसं वेगळंपण आहे. त्या थोड्या वेगळ्यापणामध्ये आपण लक्ष देऊ की याच्यामध्ये जर मी असं लिहिलं, फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं की गाव आहे, शहर आहे आणि रस्ता आहे. गाव, शहर आणि रस्ता, गाव, शहर आणि रस्ता. आता याची जर कॉन्सेप्ट आपण लक्ष घेतली तर चारशी काहीच जुळणार नाही. निदान नंतरच माहित आहे, पण आधीच माहित आहे. गावामध्ये शहर असतं का की शहरामध्ये गाव असतं का, असं विचार निर्माण होतो की शहरामध्ये रस्ता असतो मग गावामध्ये रस्ता असतो, शहरामध्ये रस्ता असतो तर गावातही रस्ताच असतो. गावात शहर राहत नाही, शहरात गाव राहत नाही, बरोबर आहे ना. गाव वेगळं आहे, शहर वेगळं आहे, वाडी वेगळी आहे, वस्ती वेगळी आहे. ओके, तांडा वेगळा आहे, म्हणजे ह्या गोष्टी आहेत, पाडा वेगळा आहे. सो याच्यावर स्तर पडत असतात, म्हणजे गावापेक्षा शहर मोठं आहे परंतु शहर हे गाव नाही. म्हणून हा जो गाव आहे, गाव हा आहे आणि शहर हे आहे. गाव आणि शहर या दोघांमध्ये रस्ता असतो, दोघांमध्ये रस्ता असते, गावामध्ये असते,
शहरामध्ये असते, म्हणून रस्ता या दोघांना टच होणार. म्हणजे इथं आपण रस्ता घेणार आहोत. रस्ता त्याचं स्वरूप ते असं नसते, असं नसते, म्हणजे ते क्लिअर होणार आहे. गाव, शहर आणि रस्ता हे डेमो म्हणून तुम्ही पाठ ठेवायचे. डेमो म्हणून हे चार तर मी स्पष्टता तुम्हाला समजून सांगितले. स्पॉट्स किती आहे. आशिया खंडापासून तर आपण अमरावतीपर्यंत आलेलो होतो. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, देन आशियापासून सुरुवात केली आशिया, भारत, दिल्ली, देन भारतापासून सुरुवात केली भारत, महाराष्ट्र, केरळ, देन महाराष्ट्रातून सुरुवात केली महाराष्ट्र, अमरावती, बेंगळुरू, आणि ते चार शिकल्यानंतर आपण एक्स्ट्रा पाचव्या कॉन्सेप्ट मध्ये आलो, ज्याच्यामध्ये गाव, रस्ता आणि शहर. रस्त्याचा जर विचार केला तर आपला माइंड जंपल असा होतो की हे तीन वेगळे तर नाही आहे, तीन वेगळे आहे. एका दुसऱ्याने विचार केला तर हा वेगळा वाटेल त्याला, परंतु शहरामध्ये रस्ता असतो, गावामध्ये रस्ता असतो. म्हणून पहिला गोल हा, दुसरा गोल हा गावाचा, हा शहराचा, या हा झाला दोघांना रिलेटेड रस्त्याचा. म्हणजे ही कॉन्सेप्ट तुम्हाला कळून आली. ओके, समजलं सर. आता पुढे जा. आता या ठिकाणी सहावा क्वेश्चन बिलकुल 100% जैसे ते परीक्षेमध्ये विचारला जातो. कसा विचारला जातो? इथे सर मी असं सांगितलं, आज मी समुद्राच्या काठावर फिरायला गेलो होतो. तिथं मला तार मासा दिसला आणि तार माशाचे मी भरपूर सारे फोटो काढले, रिअल आहे. देन आता या ठिकाणी जर बघितलं तर काय होतं, काही जलचर असतात आणि काही भूचर असतात. ओके, म्हणजेच इथे जर आपण जलचर लिहिलं, जलचर, नंतर भूचर लिहिलं. काही प्राणी जलचर असतात, काही प्राणी भूचर असतात. जल म्हणजे पाण्यात आचरण करणारे आणि भू म्हणजे जमिनीवर आचरण करणारे. काही खेचर असतात तर काही उभयचर असतात. उभय म्हणजे दोन. उभय म्हणजेच काय? दोन. उभय आणि अव्यय आपण मराठीमध्ये शिकलेलो आहोत. तो जो उभय आहे, उभय म्हणजे दोन. दोन म्हणजेच काय? दोन्ही ठिकाणी राहणारे, पाण्यात सुद्धा राहणारे आणि जमिनीवर सुद्धा राहणारे. पाण्यात राहणारे आणि जमिनीवर राहणारे असे दोन आहेत. मगर सुद्धा पाण्यात राहतो, शिवाय तो जमिनीवर राहतो. बेडूक सुद्धा पाण्यात राहते, शिवाय ते जमिनीवर राहते. म्हणजे ह्याच्या गोष्टी आहे, जे जे पाण्यात आणि जमिनीवर राहते अशांना जलचर म्हटले जाते, भूचर म्हटले जाते, परंतु दोन्हीनुसार त्याला उभयचर म्हटले जाते. म्हणून इथं उभयचर आम्ही लिहिणार आहोत. जर तीन शब्द आले, जलचर, भूचर, त्यांना उभयचर म्हणून असं नाही करायचं. आता ही कॉन्सेप्ट तुम्ही अशी लावू शकता, गाव, रस्ता आणि शहर झाले. म्हणजे हा झाला सर जलचर, हा झाला सर भूचर, आणि या दोघांना म्हणून आपण उभयचर. असं नाही. त्याची जी डायग्राम आहे ती अशी होते, ती मी तुम्हाला सांगतो. हा झाला जलचर, हा झाला भूचर, आणि या दोघांमध्ये मधात हा झाला काय तर उभयचर. हा झाला उभयचर, हा झाला जलचर, आणि हा झाला भूचर. म्हणजे आता तुम्हाला कळलं, सांगण्याची काय आवश्यकता नाही एकदम असं डिटेल्स मध्ये. म्हणजे या ठिकाणी सर लक्ष घेतलं तर एक येतो जलचरचा भाग, हा झाला जलचर, हा झाला भूचर, आणि हा काय म्हटला तर उभयचर. उभयचर ह्या कॉन्सेप्ट खूप महत्वाचे. ओके, समजलं. एक पासून तर सापडतो पुन्हा येतो, उरल्या फक्त चार कॉन्सेप्ट, आणि चार कॉन्सेप्ट ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. शेवटचे चार कॉन्सेप्ट. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे तीन भिन्न बाबी आहेत. भिन्न बाबी आहेत म्हणून आपण त्याला वेगवेगळे केले. आशियामध्ये भारत आणि दिल्ली ह्या इंटररिलेटेड बाबी म्हणून त्याला एखाद्या टाकला डब्यासारखं. देन एखाद्या तोंडाला दोन डोळे असल्यासारखी हे डायग्राम आहे. भारतामध्ये महाराष्ट्र आणि सोबतच केरळ आहे. देन या ठिकाणी जर बघितलं तर एकाच राऊंडाने एक बाजूला आहे, कारण महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे, परंतु बेंगळुरू शहरामध्ये बाजूला आहे. कारण गाव आणि शहर या दोन्हीमध्ये रस्ता असतो, म्हणून त्याला रस्ता आपण दोघांशी रिलेटेड असा अटॅच केला. या ठिकाणी मात्र थोडंसं वेगळेपण असं आहे. जलचर आणि भूचर या दोघांना उभयचर असं म्हटलं जातं. सो आपण तिथे मध्ये आता घेणार आहोत. इथे मी पुरुष कलाकार आणि मूर्ती लिहितो. पुरुष कलाकार आणि मूर्ती. मी काय हेच लिहितो. बिलकुल पाठ करून टाकायचं, बिलकुल माइंड मध्ये पाठ करून टाकायचं. एक ग्राफ तयार करायचा परीक्षेला जायच्या वेळेस. माइंड मध्ये ग्राफ तयार केल्यानंतर निश्चितच पण तुम्हाला ग्राफ जर आठवला तर त्याच्याशी रिलेटेड येणारा क्वेश्चन्स या 10 पैकी वेगळा असू शकतात, परंतु या डायग्रामच्या व्यतिरिक्त नसू शकते. एवढ्याच डायग्राम आहे, एवढ्या डायग्राम पैकी 4 किंवा 5 ऑप्शन देण्याची पद्धत आहे.
TIT मध्ये 5 ऑप्शन दिले आहेत. सो आपण तयारी असलं पाहिजे. हे जे उदाहरण आहे ते वेगवेगळे येऊ शकतात, मात्र डायग्राम याच्यात तसे आहे. पुरुष कलाकार मूर्ती हे 7व्या क्रमांकावर आपण घेतो. पाठ करायचा पाठ म्हणजे पाठ. आता याच्यामध्ये जर विचार केला तर या येणाऱ्या 6 मध्ये कुठे लागते का ते सुरुवातीला आपण विचार करू. पुरुष कलाकार आहे मूर्ती, ओके झालं. पुरुष वेगळा आहे मूर्ती वेगळा आहे, म्हणजे इथं जाते का रे? तिसरा तर राजे हे दिसतो कलाकार, पण पुरुष कलाकार असतो ना, पुरुष नायक असतो ना, म्हणजे कलाकार. याचा आणि याचा सहसंबंध आहे, याचा मात्र याच्याशी सहसंबंध नाही. म्हणजे मग हे तर येणार नाही, हे पण येणार नाही, एकाधिक नाही ना चेले. मूर्ती कशी हात टाकेल? 2 नंबरच येणार नाही. 3 येणार का? 3 सुद्धा येणार नाही. 4 येणार का बरोबर? येण्याची संभाव्यता आहे त्याची. ओके, 4 येण्याची संभाव्यता आहे. 5 येणार का? नाही येणार. ह्या काही दोघांशी रिलेटेड नाही. 6 येणार का? नाही येणार. हा दोघांशी रिलेटेड नाही. मात्र 7 आणि 4 मध्ये आपला माइंड जंप होऊ शकतो. सो संभ्रमात येऊ शकतं. अशा वेळेस काय करायचं? हाऊ टू फाइंड आउट द राईट अँड राईट आन्सर. आता इथं विचार करायचा. विचार असा करायचा की पुरुष हे कलाकार असतात आणि काही कलाकार पुरुष असतात. पुरुष कलाकार असतो, कलाकार पुरुष असते, काय की नाही? काही कलाकार पुरुष असतात ना, पुरुष हा कलाकार असू शकतो आणि काही कलाकार पुरुष असू शकतात. म्हणजेच काय, या ठिकाणी हे दोन्ही इंटररिलेटेड आहे. एकाचे काय मात्र एकाचे काय काय याच्यासारखे अमरावती महाराष्ट्रासारखे नाही. महाराष्ट्रात अमरावती आहे तर पुरुषात काय कलाकार असतं का? कलाकाराची वृत्ती असते, तो विचार करायचा नाही. म्हणजे हे एकाचे नाही आहे, परंतु एकामेकाशी सहसंबंधित आहे. म्हणून सहसंबंध दर्शवण्यासाठी हा आणि हा असा अटॅच दाखवला. ओके, आणि मूर्ती बाजूला आहे, मूर्ती आपण बाजूला टाकली. म्हणजे 4 आणि 7 मध्ये असा माइंड जंपर होऊ शकतो. परंतु स्पष्टच आहे की पुरुषामध्ये कलाकार नाही, कलाकाराची वृत्ती असते, पुरुषामध्ये कलाकार दाखवलेला आहे. म्हणून हे घ्यायचं नाही, डायरेक्टली अशी डायग्राम घ्यायची. म्हणून हे झाले पुरुष, हे झाले कलाकार, आणि कलाकार हे पुरुष असतात, पुरुष कलाकार असतात, आणि ही झाली मूर्ती. हे फक्त माइंड मध्ये लक्षात ठेवायचं. दॅट्स इट, क्लिअर कळलं? पुढचे कमेंट्स करावे म्हणजे मला कळेल मी काय बघितलं नाही, म्हणजे कळत आहे की नाही कळत आहे, मीच ओरडलो. ओके, आता 7 पर्यंत झाला. आपण आणखी पुन्हा एकदा क्लिअर करतो. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भिन्न आहे. आशियामध्ये भारतामध्ये दिली आहे, इंटररिलेटेड आहे. भारतामध्ये 2 गोष्टी आहेत इन्क्लूड, भारत, महाराष्ट्र, केरळ. 2 गोष्टी जर इन्क्लूड असेल तर बोलायसाठी आपण जे असतं. महाराष्ट्र आणि अमरावती हा बंगळूर मात्र वेगळा आहे. दे गाव आणि शहर यांना जोडणारा रस्ता असतो, म्हणून त्याच्यावर टाकलेले आहे. जलचर आणि भूचर या 2 सी रिलेटेड असणारे शब्द उभयचर आहे, म्हणून तर त्याच्यामध्ये टाकलेले आहे. काही पुरुष कलाकार असतात, काही कलाकार पुरुष असतात. यासाठी इंटररिलेशन दाखवण्यासाठी आपण एकावर डायग्राम तयार केली आहे, एक मात्र बाजू. प्रश्न आहे आता 8, 9 आणि 10. 8 आणि 9 च्या संदर्भात लक्षात ठेवा. सेम रेशन आकृती आहे, सेम रेशन. म्हणजे हे जे आकृती आहे ना, 8 ची सुद्धा आकृती याच्याशी जंप होऊ शकते. आता याच्यामध्ये काय लिहायचं बघा. वडील, पुरुष आणि शिक्षक असं मी लिहितो. वडील, पुरुष आणि शिक्षक. वडील, पुरुष आणि शिक्षक असं लिहिलं. आता वडील, पुरुष आणि शिक्षक याच्यावर ज्यावेळेस विचार करतात तर त्याचा संबंध 8, 7 आणि 5 लावू शकतो. म्हणजे आपला माइंड जंपर 100% ह्या 3 डायग्राम अतिशय डेंजर असतात. 8, 9 आणि 10. इथं काय करायचं बघा, विचार कसा होता. वडील पुरुष असतो, पण वडील शिक्षक पण असतो. ओके, वडील, काही वडील तर शिक्षक असणार नाही, सगळे वडील शिक्षक नसणार, परंतु काही तर वडील शिक्षक असणार. काही वडील शिक्षक असतात, काही. सर्व वडील शिक्षक असतात का? नाही, सर्व वडील शिक्षक राहत नाही. काही वडील शिक्षक असतात आणि शिक्षक हा वडील असू शकतो. परंतु शिक्षक हा पुरुष पण असतो. काय असतो? शिक्षक हा पुरुष पण असतो. ओके, म्हणजे एक प्रकारे इथे असं जर लक्ष घेतलं तर या ठिकाणी सरळ आपण हा जो शिक्षक आहे, शिक्षक म्हणजे ही एक अशी बाब आहे आणि एक याच्यामध्ये आजची बाब आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी असं दर्शवण्यात आलेलं आहे की हा जो पुरुष आहे, पुरुष याच्यामध्ये थोडस जवळ होण्याची शक्यता आहे, कारण की हे इंटररिलेटेड वाक्य मला सापडलं नाही. ठीक आहे, एका मिनिटात
समजायला क्लिअर करतो. आपण दुसरे हे नाही, याच्यामध्ये जेव्हा होणार नाही सगळ्यांना. दुसरं वाक्य म्हणजे दुसरे हे घेऊ आपण. याच्यामध्ये आपण घेऊया विद्यार्थी क्रिकेटपटू आणि खेळाडू. विद्यार्थी क्रिकेटपटू आणि खेळाडू. विद्यार्थी क्रिकेटपटू आणि खेळाडू याच्यामध्ये असं आहे की खेळाडू हे जर म्हटलं तर विद्यार्थी पण असतात आणि क्रिकेटपटूला खेळाडू असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी बिलकुल जैसे ते पाठवा थोडस टेस्ट जाणार आपल्या माइंडला, कारण त्याच्यामध्ये थोडस चंपल असं आहे. विद्यार्थी क्रिकेटपटू आणि खेळाडू या ठिकाणी डायरेक्टली पाठवायचं, कशा पद्धतीने पाठवायचं ते सांगतो. या ठिकाणी जर बघितलं तर हा झालेला आहे विद्यार्थी, आतमधला जो आहे तो क्रिकेटपटू. बघा बरोबर पद्धतशीर लक्षात घ्या. सर्व विद्यार्थी हे क्रिकेटपटू नसतात, परंतु विद्यार्थी हा क्रिकेटपटू असतो. ओके, विद्यार्थी ज्यावेळेस शाळेमध्ये विद्यार्थी असतात बॅट पकडला की क्रिकेटपटू असतात. सर्व नसतात परंतु त्याच्यामध्ये येतात. विद्यार्थीमध्ये क्रिकेटपटू मध्ये विद्यार्थी येत नाही. ओके, हे दोन्ही इंटररिलेटेड राहतात म्हणून खालीवर लिहिलं तरी चालून जातं. हा गुण खूप महत्वाचा आहे. एकात एक हा गुण इंटररिलेटेड खालीवर होऊन जाऊ शकतो. क्रिकेटपटू विद्यार्थी क्रिकेटपटू हा तो असा आहे. हा जो गोल आहे हा आतमध्ये झाला. आणि खेळाडू जे आहे ना खेळाडू हे विद्यार्थ्याला सुद्धा लागतं, कारण की खेळाडू काही विद्यार्थी खेळाडू असतात, म्हणजे सर्वच विद्यार्थी खेळाडू असतात, परंतु खेळाडूची कॅटेगरी पडते. कोणी खो खो खेळतं, कोणी लंगडी खेळतं, म्हणजे मुली म्हटलं तर लंगडी खेळतात आणि सर्वजण म्हटलं तर खो खो खेळतात, काही क्रिकेट खेळतात, काही बेसबॉल खेळतात, काही टेनिस खेळतात. अशा वेळेस आपण खेळाडू जो आहे हा दोन से रिलेटेड राहू शकतो. दोनला टच होणार, म्हणजे विद्यार्थ्याला टच होतो आणि क्रिकेटपटूला टच होतो. मुळात क्रिकेटपटू हा खेळाडूच आहे म्हणून त्याला टच होणार, आणि विद्यार्थी सुद्धा खेळाडू असतो, क्रिकेटपटू असो किंवा नसो, इतर खेळामध्ये तो असतो. म्हणून हा जो तिसरा गोल आहे याच्याशी रिलेटेड होतो. म्हणजे तुम्हाला समजलेलं असेल की काही विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेटपटू असते, बॅट घेतली की क्रिकेटपटू सरा, परंतु खेळाडू जर आपण इथे घेतला खेळाडू तर या खेळाडूला क्रिकेटपटूला टच होणार, कारण की क्रिकेटपटू हा खेळाडू असतोच. आणि विद्यार्थीमध्ये क्रिकेट न खेळता इतर खेळ जे खेळतात त्यावेळेस त्याला खेळाडूच म्हटले जाते. म्हणून तो दोघांशी टच होणारा एक राऊंड काढावा लागतो. कळलं तुम्हाला? यस आहे ना, तो इथे येतो. कारण हा जो पुरुष आहे, पुरुष भाऊ आणि वडील हा जो भाग आहे हा इंटररिलेटेड सहसंबंधित जरी असेल तर थोडासा वेगळा घ्यावा. कारण की पुरुषामध्ये भाऊ पण येतात आणि वडील पण येतात असं सांगायचं. ते डायग्राम चंपल आहे, लवचित आवडलेले दाजी नवरे. काही वडील पुरुष जर म्हटलं तर याचा हा पुरुष आपण घेणार आहोत, पुरुष. त्याच्यानंतर पुरुष हे काय असतात, भाऊ पण असतात, भाऊ पुरुष असतात आणि वडील पुरुष असतात. म्हणजे भावाला पुरुष म्हटलं जातं आणि वडिलाला पुरुष म्हटलं जातं. म्हणून ह्या दोन्ही बाबी आतमध्ये जातात. हा येणार आहे भाऊ आणि हा येणार आहे वडील. आता ते बरोबर, मात्र तरी पण एक हे जे आहे इथे जर आपण लक्ष घेतलं तर याचा सहसंबंध याच्याशी येतो. कशाशी? याच्याशी. परंतु तशी डायग्राम नाही. खऱ्या अर्थानं काय, आपण पुरुष भाऊ पण असतात, भाऊ सुद्धा पुरुष असते आणि वडील सुद्धा पुरुष असते. म्हणजे भारतामध्ये जसं महाराष्ट्र आणि केरळ आहे हे दोन जसे राज्य आहेत, तसंच पुरुषामध्ये भाऊ पण आहे आणि वडील पण. पण हे तर आहेच, परंतु त्याच्या दोनचा संबंध, महाराष्ट्र वेगळा आहे, केरळ वेगळा आहे, परंतु इथं भाऊ आणि वडील वेगळा नाही. काही वडील भाऊ असतात, काही वडील नसतात, पण असतात.
एकामेकाशी सहसंबंधित आहे, म्हणून आपल्याला त्यांना वेगळे न करता त्यांना काय करावं लागेल, एकामेकाशी रिलेटेड करावं लागेल. म्हणून या ठिकाणी जो आहे तो आपल्याला थोडासा चेंजेस करावा लागेल. म्हणजे चेंजेस म्हणजे शिकवणार होता. हा काय झाला, पुरुष, म्हणजे काय झाले, पुरुष. याच्यामध्ये हा भाऊ काय झाला, भाऊ. आणि काही भाऊ काय असतात, तर वडील पण असतात, वडील. अशी डायग्राम आपल्याला घ्यावी लागेल. पुरुष वेगळे, भाऊ आणि वडील सहसंबंधित असतात. सर्व भाऊ पुरुषच असतात, सर्व वडील पुरुषच असतात, असं लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये भाऊ आणि वडील, काही भाऊ पुरुष असतात, काही वडील, काही भाऊ वडील असतात आणि काही वडील भाऊ असतात, सर्व असते असं नाही. म्हणून हे सहसंबंधित राहते. म्हणून याची डायग्राम याला लागली सोसम. म्हणजे ही जी डायग्राम आहे अशी लक्षात घ्या. हे मी आता म्हणून टाकतो. देन लास्टची डायग्राम म्हणजे नववी डायग्राम आपल्याला थोडी वेगळी घ्यावी लागेल. गायक, खेळाडू आणि स्त्रिया. गायक, खेळाडू आणि स्त्रिया हे तीन मी बाबी लिहिल्या. आता याच्यावर आपण पूर्णतः विचार. गायक, खेळाडू आणि स्त्रिया. गायक म्हणजे गायन करणारे, स्त्रिया म्हणजे गायक सुद्धा असतात. गायक जो आहे, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती गायक आहे, तो खेळाडू असूच शकतो, नाही असं नाही. गायक ह्या स्त्रिया पण असतात, गायिका नाही. गायिका नाही, ते गायक गायिका असं दोन्ही म्हणून रिलेटेड गायक असा शब्द घेतला, गायिका विचार घेऊ नका. गायक ह्या स्त्रिया पण असतात, स्त्रिया सुद्धा गायक असतात. खेळाडू जे आहे ना, खेळाडूचा जर विचार केला तर काही खेळाडू गायक असतात, फक्त खेळाडूच होते असं नाही. काही ऍडव्हर्टाईज करतात, गायक करतात, काही सॉन्ग पण म्हणतात. खेळाडू हा गायक असू शकतो. आणि खेळाडू हा स्त्रिया पण असू शकते. स्त्रिया ह्या खेळाडू असू शकते, स्त्रिया ह्या गायक असू शकते, खेळाडू हे गायक असू शकतात. म्हणजे हे जे संबंध दिसतात हे याच्यासारखं स्पष्ट वेगळे दिसत नाही, हे याच्यासारखं इंटर रिलेटेड दिसत नाही, हे याच्यासारखं एकामध्ये दोन दिसत नाही, हे चौथ्या मधल्यासारखं एका ठिकाणी एक बाजूला दिसत नाही, पाचव्यामध्ये दोन वर एक लावल्यासारखा हा दिसत नाही. म्हणजे गायक वेगळा, स्त्रिया वेगळ्या अशा होऊच शकत नाही, म्हणून पाचला लागत नाही. सहा मध्ये जर्जर गुंजरतात सारखाचा प्रश्न याचा येतोच नाही. त्याच्यामध्ये 7 आणि 8 एक वेगळाच पडत नाही, एक वेगळा पडत नाही क्रिकेटपटू सारखा. ओके, क्रिकेटपटू सारखा तो वेगळा येते, आपल्या ह्या मूर्ती सारखा वेगळा पडत नाही. इथे कुठेच वेगळा नाही मूर्ती सारखा, म्हणून 7 सुद्धा येणार. 8 एकाधिक नाही आहे, एकाधिक कोणताच येत नाही याच्यातला, एकाधिक कोणता येत नाही, एक बाजूला एक त्या दोनशी संबंधित येत नाही म्हणून येत नाही. आणि याच्यासारखा सुद्धा एकामध्ये दोन येत नाही म्हणून हा येत नाही. म्हणून नवी डायग्राम ही काय तर सहसंबंधित आहे. काही गायक खेळाडू असतात, काही खेळाडू गायक असतात, काही खेळाडू स्त्रिया असतात, काही स्त्रिया खेळाडू असतात. म्हणजे इंटर रिलेटेड आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल. आणि गायक, त्याच्यानंतर खेळाडू आणि स्त्रिया असं विचार करावा लागेल. सो आपली कॉन्सेप्ट पूर्ण झाली. आता याच्यावर तुम्ही कॉन्ट्रोवर्सी विचारू शकता. दे आता या ठिकाणी हे सुद्धा म्हणतोय, म्हणजेच तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, आता बघा आपण काय शिकलो. आपण शिकलेला आहोत वेन डायग्राम. आपण काय शिकलो, वेन डायग्राम शिकलो. म्हणजे आपली एक कॉन्सेप्ट पूर्ण झाली. ज्या पद्धतीने तुम्हाला समजून दिलं जातं त्याच पद्धतीने तुम्ही समजून घ्या. कशा पद्धतीने तुम्हाला ते सांगतो. ऑस्ट्रेलिया त्या 3 बाबी वेगवेगळ्या अशा सारखं जर उदाहरण आलं तर 3 बाबी जर वेगळ्या दिसल्या तरच तुझी डायग्राम चूज करायची, अन्यथा चूज करायची नाही. एकामध्ये एक असणारे जे काही आपल्याला नॉलेज असेल, या ठिकाणी जर म्हटलं तर आशिया खंडामध्ये जापान येते. जापानमध्ये टोकियो येते. झालं आशिया, जापान, टोकियो. त्याच्यानंतर अमेरिका खंडामध्ये काय येतं तर अमेरिका खंडामध्ये लंडन येत नाही, अमेरिका खंडामध्ये ब्रिटन येत नाही. अमेरिका खंडामध्ये मात्र तिथलं एखादं शहर येतं. फॉर एक्झाम्पल कॅलिफोर्निया आहे, न्यूयॉर्क आहे, आणि त्या ठिकाणी असणारे एखादं बेट येणार, नाहीतर एखादं गाव येणार, जर्सी सारखं. ओके, अशासाठी आपण घेऊ शकतो.
भारतामध्ये महाराष्ट्र आणि केरळ आहे, तसंच इथं महाराष्ट्रामध्ये अमरावती आणि अहमदनगर येऊ शकतं. देन 4 मध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे, अमरावती इथं सुद्धा असं येऊ शकतं. अमरावतीमध्ये फॉर एक्झाम्पल माझं गाव चांदूर रेल्वे आहे, तर इथं चांदूर रेल्वे येणार आणि दुसरं स्थानक ते इथे येणार, म्हणजे जो अमरावती याच्यामध्ये राहणार नाही, म्हणून ते आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. सपोज या ठिकाणी भारत आला, भारतामध्ये इथं काय येणार आहे, भारतामध्ये इथं महाराष्ट्र येणार, भारतामध्ये इथं महाराष्ट्र येणार आणि एखादं दुसरंच महाराष्ट्राच्या ऐवजी दुसरंच कोणतं तरी नाव बाजूला येणार. 5वं तुम्हाला पाठच करावं लागतं. आता या ठिकाणी गाव, रस्ता आणि शहर आहे, हे तर पाठच करावं लागते, कारण की रस्ता 2 रिलेटेड आहे, एवढं लक्षात घ्यावं लागतं. ते सांगणार नाही समोरची कॅपॅसिटी नाही सांगत की समोर आपल्याला काय तर सिरीज आहे. देन जलचर, भूचर, उभयचर हा ठेवलेलाच प्रश्न आहे, बिलकुल असंच कॉपी करायची. TIT म्हणजे सोपी परीक्षा आहे, फक्त तिथं समजून घ्यावं लागतं याचं काय त्याचं काय, अतिशय सोपी परीक्षा असते. त्याच्यानंतर हे 8वी डायग्राम, विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेटपटू असतात आणि खेळाडू हे काय असतात, 2 मध्ये असतात, म्हणून 8वी डायग्राम. गायक, खेळाडू आणि स्त्रिया हे असं असतं. त्याच्यानंतर 10 मध्ये पुरुष, भाऊ आणि वडील हे खूप महत्वाचे आहे. असे जास्तीत जास्त जे असतात ते 1 पासून तर या 6 पर्यंत जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. या 7, 8, 9, 10 मध्ये जास्त प्रश्न विचारले जात नाही. हे प्रश्न MPSC लेवलला विचारले जातात MPSC ला, आणि आपला जो सिलेबस आहे तो MPSC चा लेवलचा सुद्धा असल्या कारणाने आपल्याला सगळी कॉन्सेप्ट क्लिअर करावा लागते. वेन डायग्रामचा A नंबरचा पार्ट झाला, वेन डायग्रामचा B नंबरचा पार्ट उद्या होणार आहे. आता आपण याच्या पुढे सूचना आहे. खालील प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न आहेत. खालील प्रश्नात असे 3 घटक आहेत. 3 घटक आहेत म्हणजे नद्या आहेत, कालवे आहेत, 12 पाण्याचे स्रोत, ज्यांचा परस्पराशी विशिष्ट संबंध आहे. ते इंटररिलेटेड सहसंबंधित आहे. समान संबंध वर्तुळाच्या संख्येने दर्शवलेला आहे. जो सहसंबंध आहे हे जे खाली ऑप्शन दिलेले आहे त्या वर्तुळाच्या संख्येने दर्शवलेला आहे. प्रत्येक वर्तुळ त्याचा आकार कितीही असला तरी, प्रत्येक वर्तुळ त्याचा आकार किती असला तरी, म्हणजे मोठा असो, छोटा असो, छोटा असो, छोटा, एका घटकाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजे हा एवढा जरी असला किंवा एवढा जरी असला किंवा एवढा जरी असला किंवा एवढा जरी असला किंवा एवढा जरी असला, तर त्याचा आकार कितीही असला तरी तो एका घटकाचे नेतृत्व करते. म्हणजे त्याने स्पष्ट क्लिअर केलेलं आहे की आपल्यावर ऑब्जेक्शन येता कामा नये, म्हणून त्याने ते सूचना दिली आहे. योग्य वर्तुळाच्या संचाशी, योग्य वर्तुळाच्या संचाशी म्हणजे 1, 2, 3, 4, 5 संच दिलेले आहेत. संचाशी खालील घटकांच्या जोड्या लावा. कोणता घटक? तर नद्या, कालवे आणि 12 पाण्याचे स्रोत. खूप इच्छा आहे आणि तुम्हाला आन्सर माहिती आहे, पण कधी कधी जंप होतो. आता आन्सर काय येणार रे? काय येणार आहे आन्सर? एक मिनिट. ओके, हा चॅट करा. सी 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 ई ई ई डी 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 बघा. आता एवढंच, कोणी म्हणतं डी, कोणी म्हणतं सी, कोणी म्हणतं डी. काय आन्सर येणार आहे? बी कोणी म्हणू नका, कारण नद्या, कालवे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी. मग या 2 वर असं आहे का रस्त्यासारखं? रस्त्यासारख्या 12 पाण्याचे स्रोत आहे का? 12 पाण्याचे स्रोत नद्या पण आहे आणि कालवे पण आहे. 12 पाण्याच्या नद्या पण असतात, कालवे पण असतात, म्हणून रस्त्याशी रिलेटेड असं घ्यायचं आहे. आणि तशी डायग्राम बघितला नाही म्हणजे तो विचारच करू नका, गाव, रस्ता, शहरचा. सो तो ह्या जलचर, उभयचर आणि भूचर सारखा आहे का? नाही. त्याच्यामध्ये 1-2 लक्षात घ्यायचे, बी घ्यायचं आहे. एकाधिक आहे का बरं? ते नाही आहे, एकाधिक नाही आहे. बी आणि सी स्पष्टता कटलं आणि एक हा कटूनच जातो, कारण नद्यामध्ये कालवा नसतो, कालव्यामध्ये नद्या नसते, म्हणजे कोणतीच बाब इथे एकामध्ये दुसरं नाही, म्हणून हे सुद्धा येणार आहे असा विचार करा. मग प्रश्न उरला डी आणि ई. डी आणि ए तिन्ही सहसंबंधित आहे का? नद्या हे कालवे असतात, कालवे हे नद्या असतात का? नद्या हे कालवे असतात का? कालवे हे नद्या असतात का? असं होऊच शकत नाही. मग त्याचा तिघांचा संबंध कसा येणार आहे? नाही येणार. उरलं का ई, म्हणून हीच राईट आहे, हीच राईट आहे. ते एका नद्यामध्ये येते का? नाही. ते तिघांचा सहसंबंध एका नद्याशी आहे का? नाही आहे.
जलचर भूजल उभयचर सारखे याचा सहसंबंध आहे का? नाही आहे. एक दोन कोणत्या तरी गोष्टी एकात एक आहे का? नाही आहे. इथं एकात एक नाही आहे. मग हे चार पडल्यानंतर एक आहे, कारण 12 पाण्याचे स्त्रोत हे आहे 12 पाण्याचे स्त्रोत, आणि एक आहे नद्या, इथं नद्या येणार आहे, आणि दुसरं आहे कालवे. आता आपण आपल्या मनाचा जर विचार केला, अरे लेका नद्या कुठे 12 असतात नाही, नद्या काही 12 असतात का? काही पण टाकले नाही. कालवे काही 12 असतात का? नाही. पण त्याचं स्वरूप हे 12 असतं. नदी हे छोट्याशा ब्रुक पासून म्हणजे झऱ्यापासून ज्यावेळेस मार्गक्रमण करते त्या समुद्रापर्यंत ती 12 असते. ओके, जरी असलं असो किंवा नसो, 12 पाण्याचे स्त्रोत दिलेले आहे. 12 हा जर कॅन्सल केला शब्दाचा पाण्याचे स्त्रोत हा शब्द महत्वाचा आहे. म्हणून कोणीही याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, कारण पाण्याचे स्त्रोत आहे. पाण्याचे स्त्रोत नद्या पण आहे आणि सोबत कालवे पण आहे, म्हणून ई नंबरचं राईट आहे. ई नंबरच राईट आहे. म्हणून आपण असा विचार करायचा. अशा प्रकारचे प्रश्न 3 पेपरमध्ये भरपूर सारे विचारलेल्या सर्व प्रश्नांची टेस्ट तुम्हाला मिळेल. ज्या पद्धतीने झूमवर 15,500 रुपये भरण्यात आले, त्याच पद्धतीने एका टेस्ट सीट मध्ये 7,500 रुपये संध्याकाळीच भरणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना 100च विद्यार्थ्यांना तिथे त्या पण टेस्ट सोडवत आल्या, नंतर त्या ओपनच झाल्या नाही, तशा टेस्ट आजपासून नव्यानं ओपन होतील. असं समजून झालं की आजच पहिली टेस्ट आहे. आजच पहिली टेस्ट आहे. याच्यानंतरची म्हणजे पहिली टेस्ट आजपासून मिळेल. म्हणजे कॉन्सेप्ट मी चेंजेस केलेले आहे. गणिताचे कॉन्सेप्ट मी चेंजेस करणार आहे. आतापर्यंत झालेले जे काही तुमचे सेक्टरचे ते सर्व विचार करू नका, त्याकडे माहिती नाही. 10 जे तुमचे पेजेस झाले त्याचा विचारच करू नका. व्हिडिओची वाट पाहू नका की रेकॉर्डेड व्हिडिओची त्याची व्हिडिओ का नाही मिळणार, कारण त्या कॉन्सेप्ट मी बदललेली आहे. सरळ व्याजाची कॉन्सेप्ट जर असेल, संख्या ज्ञानाची जर कॉन्सेप्ट असेल, तर ती कॉन्सेप्ट क्लिअर करून त्याच्याशी रिलेटेड असणारे जे प्रश्न विचारलेले आहेत 2017 मध्ये त्याची सिरीज मी तयार करून तुम्हाला पुन्हा नव्याने पाठवणार आहोत. सो नवीन स्टुडंटला विनंती आहे की तुम्ही त्याच्याबद्दल काही विचार करू नका. तुमचं ते सगळंच क्लिअर करून देतो. जुन्या नव्याचं सगळं क्लिअर करून देतो. कॉन्सेप्ट वाईज जाऊन तुम्हाला अतिशय ओके, या पद्धतीने सांगा. देन सेकंड बघा, ई नंबरचा क्वेश्चन आहे. अशा पद्धतीने भरपूर सारे क्वेश्चन्स येणार. त्याची तुम्हाला पीडीएफ मिळेल, त्याची तुम्हाला पीपीटी सुद्धा मिळू शकतं. मात्र पीपीटी तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही आणि कुठे स्क्रीनशॉट पण करता येणार नाही, फक्त पीपीटी. आंबा, फळे आणि पेरू याच्यामध्ये कोणते येणार वर्ग डायग्राम असं तुम्हाला फटाफट सांगावं लागेल. आंबा, फळे आणि पेरू सांगा मला. हे ऑप्शन 10 पुढे आहे. तुम्ही 1 2 3 4 असं करा. 3 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 सर 3 सर 3 सर. ओके, यस, राईट राईट आहे, सगळ्यांचं राईट. 10 नंबर कशी काय येणार आहे? 10 नंबर हे चुकलेले आहे म्हटलं मी. हे अशी येते इथं. इथे या ठिकाणी जर बघितलं. ओके, देन सेकंड व्यक्ती, स्त्रिया आणि सिंह. व्यक्ती, स्त्रिया आणि सिंह सांगा फटाफट. व्यक्ती, स्त्रिया आणि सिंह. व्यक्ती, स्त्रिया आणि सिंह. व्यक्ती, स्त्री आणि सिंह. फटाफट सांगा. यस यस, व्यक्ती, स्त्री आणि सिंह. 7 नंबर. यस 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 यस. 7 नंबर ज्यांच्यावर असेल त्यांचं अगदी असं राईट येऊ शकतं. व्यक्ती, स्त्री आणि हे. ओके, 7 नंबर व्यक्ती, स्त्रिया आणि बाजूला सिंह. सिंह तर बाजूलाच जातो. मग 4 मध्ये आहे की 7 मध्ये ते विचार करावा लागेल आपल्याला. ओके, 4 मध्ये आहे की 7 मध्ये ते विचार करावा लागेल. यस, व्यक्ती, स्त्री आणि सिंह. बऱ्याच जणांनी 7 दिवस आन्सर दिलं, मात्र 7 आणि 4 चा विचार करा. 7 आणि 4 चा आपण विचार करू. ओके, बघा कसं काय असतं माहिती आहे का या वेन डायग्राम
सांगण्यामध्ये दोन वर्ष कन्फ्युज करणार असतात. 7 मध्ये जातं की 4 मध्ये जातं. बरोबर. हा आपण सिंह लक्षात घेऊ आणि हाय सुद्धा आपण सिंह लक्षात घेऊ. मात्र म्हणजे सिंह कॅन्सल झाला, तो बाहेरच येतो. व्यक्ती आणि स्त्रियाचा सहसंबंध घ्या. ओके, व्यक्ती आणि स्त्रियाचा या ठिकाणी जर म्हटलं तर काही स्त्रिया व्यक्ती असतात का, असं विचार करा. काही स्त्रिया व्यक्ती असतात का? व्यक्ती म्हणजे इंग्लिश मध्ये पर्सन. पर्सन मध्ये स्त्री आणि पुरुष असते. म्हणजे स्त्रिया येतात आणि पुरुष येतात. पुरुष. ओके, म्हणजे फक्त इथं पुरुष न देता फक्त स्त्री गेली. मग इथं आपण लक्षात घ्या, थोडस जंपर होणार नाही, मात्र लक्षात घ्या. एक मिनिट. आता या ठिकाणी जर म्हटलं व्यक्ती, स्त्री आणि सिंह तर बाजूलाच निघाला. मग इथं दोन गोष्टी लक्षात घ्या. या ठिकाणी आहे, या ठिकाणी इथं आपण लक्ष घेतली, इथं एक लक्ष घेतली. मला सांगा तुम्ही की सर्व स्त्रिया व्यक्ती असतात की काही स्त्रिया व्यक्ती असतात? काही स्त्रिया व्यक्तीच असतात का? जनरली सर्व स्त्रिया व्यक्ती असतात ना. काही जर म्हटलं तर असं संबंध येणार नाही, काही असं येणार नाही, कारण की सर्व स्त्रिया व्यक्ती असतात. म्हणजे ह्या येणाऱ्या स्त्रिया आणि ह्या येणाऱ्या व्यक्ती. अशा वेळेस विचार करायचा, व्यक्ती ह्या इथे येणार आहे आणि याच्या ठिकाणी येणाऱ्या स्त्रिया. समजलं का तुम्हाला? या ठिकाणी व्यक्ती, स्त्री आणि सिंह तर बाजूलाच आहे, इकडे बाजूला, इकडे बाजूला. मला सांगा की सर्व स्त्रिया व्यक्ती असतात की काही स्त्रिया व्यक्ती असतात? सर्व स्त्रिया व्यक्ती असतात. म्हणून व्यक्ती हा वर जाणार, व्यक्तीमध्ये स्त्री आहे, व्यक्तीमध्ये स्त्री आहे ना, म्हणून 4 नंबरचं राईट आन्सर येतं. ये 7 नंबरचं येणार नाही. क्लिअर. ओके, क्लिअर. ओके, दे समजलं तुम्हाला. नेक्स्ट. हा, दिवस, वर्ष आणि महिना. फास्ट. दिवस, वर्ष आणि महिना. सांगा फास्ट. दिवस, वर्ष आणि महिना. 1 नंबर, 2 नंबर, 2 नंबर, 1 नंबर, 1 नंबर, 2 नंबर, 2 नंबर, 1 नंबर, 1 नंबर की 2 नंबर? यस. हे काय सांगण्याची गरज नाही. 2 2 2 2 2 एकदम फटाफट आहे, एकदम सुपर आहे. ऍप्स तर खतरनाकच आहे. म्हणजे तुमच्याला हे बघा, याच्यापेक्षा स्पीड मध्ये येतात, YouTube पेक्षा फास्ट मध्ये स्पीड मध्ये येतात. म्हणजे हे राईटच आहे. कारण की बघा, वर्षामध्ये महिना येतो, महिन्यामध्ये दिवस येते, म्हणून सेकंड हे राईट येतं. सेकंड काय येणार आहे? राईट येणार आहे. म्हणजे हा झाला वर्ष, हा झाला महिना आणि हे झाले दिवस. हे सोपंच आहे. सोपंच घेतलं मी, नंतर ते कठीण होत राहील. दे चला 5. जलचर, मासे आणि उंदीर. फास्ट. 10च आपण घेणार आहोत, नंतर मग 100 किंवा 50 ची तुम्हाला सिरीज देणार आणि कॉन्सेप्ट क्लिअरच होणार 100%. वेन डायग्राम. जलचर, मासे आणि उंदीर. जलचर, मासे आणि उंदीर. जलचर, मासे आणि उंदीर. प्लीज फास्ट. जलचर, मासे आणि उंदीर. 6 5 6 5 4 5 6 5 6 5 सांगणार. ओके 6. 4 जास्त जणांनी आन्सर दिलेला आहे. 4 जास्त जणांनी आन्सर दिलेला आहे. जलचर, मासे आणि उंदीर. येस राईट आहे. 4च राईट आहे. कारण की हा झाला जलचर. जलचर कोण असतात तर मासे जलचर असतात. मासे उंचर राहत नाही. ओके, आणि उंदीर तर बाजूला येणार ना, उंदीर काय येणार आहे बाजूला, म्हणून 4th नंबरचा आन्सर अगदी राईट तर 4th नंबर राईट. नेक्स्ट 6. हिंदी भाषा बोलणारे, मराठी भाषा बोलणारे आणि दोन्ही भाषा बोलणारे. हे खूप महत्त्वाचं आहे, याला पाठच करायला लागेल तुम्हाला. इथं 2 जंपर होण्याची शक्यता आहे. 2 जंपर होण्याची शक्यता आहे. हिंदी भाषा बोलणारे, मराठी भाषा बोलणारे आणि दोन्ही भाषा बोलणारे. हिंदी भाषा बोलणारे, मराठी भाषा बोलणारे आणि दोन्ही भाषा बोलणारे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. 4 की 2 6 6 5 5 5 5. आपण सगळे देऊ राहिले, 5 देऊ राहिले, 3 देऊ राहिले, सगळे देऊ राहिले. दोन्ही भाषा बोलणारे म्हणजे या दोन्ही भाषा बोलणाऱ्याचा सहसंबंध या दोघांशी येतो नाही. म्हणजे एकात्मते नसू शकतात, भिन्नते नसू शकतात. हे दोन्ही भाषा बोलणाऱ्यामध्ये हिंदी भाषा बोलणारे हे जर म्हणाल हे पण नसू शकतं. काही जण असं विचार करेल की हे दोन्ही भाषा बोलणारे आणि त्याच्यामध्ये हिंदी भाषा बोलणारे आणि मराठी भाषा बोलणारे, असं नसते कधी. त्याचा सहसंबंध वेगळा आहे. इथे हा वेगळा पॉईंट येतच नाही, म्हणून हा 7चा सुद्धा वेगळा पॉईंट येणार नाही. प्रश्न उरलेला आहे इथे की या ठिकाणी ओके दोन्ही भाषा बोलणाऱ्यामध्ये हे येणार नाही, त्या तिघांचा सहसंबंध येत नाही.
ओके, हिंदी भाषा बोलणारा म्हणजे स्पष्ट केलेला आहे ना, सहसंबंधित न्यायालय म्हणून 9 सुद्धा येणार नाही. मग प्रश्न उरला 5, 6 आणि 8 च्या संदर्भात काय आन्सर येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो 8 सुद्धा तुम्ही विचार करणार नाही, फक्त विचार करणार आहे तुम्ही या ठिकाणी 5 आणि 6. 5 आहे की 6 आहे, 6 आहे की 5 आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 6 वर बरेच जण थांबलेले. एक गोष्ट इथं पाठच ठेवायची, जे मी सांगणार ना तुम्हाला तो पाठच ठेवायचा. जलचर, भूचर आणि उभयचर सारखंही आहे, कारण दोन्ही भाषा बोलणार. दोन्ही म्हणजे उभय, दोन्ही म्हणजेच काय, उभय. या शब्दामध्येच त्याचा आन्सर आहे. दोन्ही भाषा बोलणारे म्हणजे उभय, उभय भाषिक म्हटलं तरी चालतं. उभय म्हणजे दोन्ही, म्हणून ते जलचर, भूचर आणि मधातला उभयचर याच्यासारखं त्याचं रिलेशन आहे. म्हणून 6 चे आन्सर तुम्ही अगदीच राईट दिले आहे. दॅट्स इट क्लिअर. दे 7 सोने, चांदी आणि दागिने. सोने, चांदी आणि दागिने फास्ट. सोने, चांदी आणि दागिने आता पण महत्वाचं आहे, अगदी महत्वाचे क्वेश्चन मी टाकले. सोने, चांदी आणि दागिने. सोने, चांदी आणि दागिने. यस, सोनं वेगळं, चांदी वेगळं, दागिने वेगळं. हे दागिने असतात आणि सोने आणि चांदी आपण तिथे टाकतो. ओके, सोन्याचे पण दागिने असतात, चांदीचे पण दागिने असतात. 3 नंबरचे आन्सर देण्याची दाट शक्यता आहे. 3 नंबरचे आन्सर देण्याची दाट शक्यता आहे, परंतु तो जो क्वेश्चन आलेला आहे परीक्षेत आलेला आहे, सो त्याचा जे आन्सर आहे ते अगदी वेगळ्याच पद्धतीने त्यांनी दिलेला आहे आणि ते सोपं पण येऊ शकतं. ओके, हा दागिने, सोने आणि चांदी. सोने आणि चांदी खूप महत्वाचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे 100 ग्रुप्स तुम्हाला मी पाठवणार आहोत, त्या प्रत्येकामध्ये काहीतरी गांभीर्याने विचार करायचा. आता या ठिकाणी जर म्हटलं तर दागिने, दागिने आहे, दागिने, दागिने आहे. या दागिन्याच्या जाग्यावर जर दागिन्याच्या जाग्यावर जर धातू हा शब्द टाकला असता, धातू, धातू, तर डायग्राम अशी झाली असते इन्सर्ट. कारण धातू, धातू मध्ये सोने पण हा एक धातू आहे आणि चांदी पण धातू आहे. मात्र त्याने टाकलं काय, धातूच्या ऐवजी दागिने टाकले. कारण सोन्याचे सुद्धा दागिने तयार होतात, चांदीचे सुद्धा दागिने तयार होतात, म्हणून त्याचा सहसंबंध असा येतो, असा येतो. दागिन्यामध्ये सोने आणि चांदी कधी येणार, खूप महत्वाचा प्रश्न. दागिन्यामध्ये सोने आणि चांदी येणार का रे? हे जर आपण तुम्ही जर ह्या धातूच्या जागेला दागिना म्हटलं तर दागिन्यामध्ये सोनं चांदी कसं येणार आहे? नाही येणार, कारण सोन्याचा दागिना होतो, चांदीचा दागिना होतो, म्हणून हे झालं सोनं, हे झालं चांदी, हे झाले सोने आणि हे झाले चांदी. या दोघांचा सहसंबंध म्हणजे दागिन्याचा ब्लॉक इकडे टाकावा लागेल. सोन्याचे सुद्धा दागिने होतात, चांदीचे सुद्धा दागिने होतात, सोन्याचे सुद्धा दागिने होतात, चांदीचे सुद्धा दागिने होतात. म्हणून 5 नंबरचा आन्सर आहे काय, सो हे पाठच ठेवा 5. ओके, कळलं तुम्हाला? येस, पुढे जाऊया आपण. 8 विद्यार्थी, डॉक्टर आणि टेबल. विद्यार्थी, डॉक्टर आणि टेबल. येस, विद्यार्थी, डॉक्टर आणि टेबल. एक बाजूला निघून जातो रे, एक बाजूला निघून जातो, एक बाजूला निघून जातो. म्हणजे फटाफट फटाफट विचार करायचा. 2चा येणार आहे, 3चा येणार नाही, 5चा येणार नाही, 6चा येणार नाही आणि फक्त येऊ शकतं काय, 7 आणि 4, 7 आणि 4, 7 आणि 4. एक बाजूला येतो म्हणून 7 आणि 4. 7 सर, 7 सर. येस, 7 सर. येस, 7च येणार. 4 तुम्ही कशाला टाकू राहिले? कारण बघा. येस, एक मिनिट. ओके, रिकनेक्टिंग मार्क दे. एक जण तिथं टेक्निशियन मी ठेवणार आता लगेच काही दिवसानंतर, 2-4 दिवसानंतर टेक्निशियन तुझ्या असतात. ओके, 4 आणि 6 तरी बघा बरं. आता त्याच्यावर विचार करा, गांभीर्याने विचार करा. टेबल तर क्लिअर झाला, टेबल क्लिअर झाला, हा टेबल झाला आणि हा टेबल झाला. मग 4 आणि 7 आहे. डॉक्टर मध्ये विद्यार्थी असतो की विद्यार्थी डॉक्टर असतो, डॉक्टर मध्ये विद्यार्थी विद्यार्थी डॉक्टर असतो? मला सांगा स्पष्ट, एका असतो का डब्यासारखा, हा डॉक्टर आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी, हा डॉक्टर त्याच्यामध्ये विद्यार्थी, असं राहत नाही. म्हणून ही पोझिशन येणार नाही, पोझिशन ही येतं. कारण विद्यार्थी हा डॉक्टर असतो आणि काही डॉक्टर विद्यार्थी पण असतात. एमबीबीएस सुरू असताना, बीएमएस सुरू असताना, एमबीबीएस केलं तर एमबीबीएस सुरू असताना म्हणजे इकडे ड्युटी पण सापडते, तिकडे एमडीची पण पोस्टिंग येते. म्हणून काही डॉक्टर विद्यार्थी पण असतात आणि विद्यार्थी हे डॉक्टर पण असू शकतात.
म्हणून इंटर रिलेशन 7 सारखे येतात म्हणून 7 हे लक्षात आहे. नाही काय नाही, नाही समजलं असं काय का सर टेबल डिग्री यूज करा म्हणजे हे नाही होणार आहे, कारण की सर्व कॉन्सेप्ट एका छोट्याशा एरियामध्ये दिसली पाहिजे. तुम्ही चष्मा लावा किंवा बघा आणि सोपंच आहे, काय तेवढं कठीण नाही. नाही काय समजलं मला, नाहीच फक्त याचं आहे समजलं. येस समजले म्हटलं की खूप छान वाटतं. खूप सोपं आहे ना हा टेबल जो आहे ना, टेबल इकडे टाका इकडे टाका. मग मला सांगा हे डब्यासारखं एखाद्या विद्यार्थी डॉक्टर येतं का? मला सांगा हा डॉक्टर आहे आणि डॉक्टर मध्ये विद्यार्थी टाका असं नाही. काही विद्यार्थी डॉक्टर असतात, काही डॉक्टर विद्यार्थी पण असतात, म्हणून त्याचा सहसंबंध येतो. सहसंबंध एका येत नाही, सहसंबंध येतो म्हणून 7 नंबर आन्सर राईट आहे. दे 8 नंबर त्रिकोण चौकोन आणि पंचकोन. फास्ट प्लीज गिव्ह द राईट आन्सर. त्रिकोण चौकोन आणि पंचकोन ते थोडंसं हे झालेलं आहे, सो फास्ट घ्या. त्रिकोण चौकोन आणि पंचकोन असं दिलेलं आहे, तुम्हाला दिसत नसेल बोलले. त्रिकोण चौकोन आणि पंचकोन. यस आन्सर फास्ट आन्सर आलेला आहे 1. कारण की त्रिकोण वेगळा, चौकोन वेगळा आणि पंचकोन वेगळा वेगवेगळा आहे म्हणून आन्सर येतो फर्स्ट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट फर्स्ट यस. देन 10वा क्वेश्चन आई स्त्री आणि इंजिनियर. लास्ट क्वेश्चन आहे आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आई स्त्री आणि इंजिनियर महत्त्वाचा क्वेश्चन आहे, अगदीच महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि याचा जर तुम्ही राईट आन्सर दिला तर समजून जरा की तुमच्याला सर्व क्लिअर आहे, सर्वच क्लिअर झालं आहे. ओके आई स्त्री आणि इंजिनियर कुठे लागतं? भिन्नता आहे का त्याच्यामध्ये? नाही. एकामध्ये एक मध्ये आहे का? ते नाही. आई म्हटलं तर इंजिनियर जर म्हटलं इथं सुद्धा लागत नाही. एक वेगळा पडतो का? लागत नाही. काय होतो तो सहसंबंध असल्यासारखा दिसतो. कशाचा सहसंबंध आहे तर आई आणि स्त्रीचा सहसंबंध दिसतोय आपल्याला. आई आणि स्त्रीचा जर सहसंबंध दिसत असेल, पण काही ज्या आई असतात ना, म्हणजे स्त्रिया तर आई असतात, स्त्रिया ह्या आई असतात म्हणून त्या दोनचा सहसंबंध येतो. तो सहसंबंध मात्र या पद्धतीने दर्शवला जातो. या म्हणजे एखादी जर स्त्री म्हटलं तर स्त्रीमध्ये ही जर स्त्री लक्षात येतं हे झाली आई. आणि इंजिनियर जे असतात ना, इंजिनियरचा सहसंबंध जर दोन आपण असा घेतला तर तो दोनला स्पर्श होणारा पाहिजे. म्हणजे याला स्पर्श झाला, इथे याला स्पर्श झाला, इथे याला स्पर्श झाला. कारण ज्या काही स्त्री इंजिनियर असतात ना आणि त्या आई पण असतात, म्हणून त्या दोनचा इंजिनियरचा सहसंबंध दोघांशी फक्त स्त्रीशी येणार नाही किंवा आईशी येणार नाही. स्त्रीशी जर संबंध आला तर आईशी 100% येणार आहे. म्हणून तिसरा जो गोल आहे तो 2ला स्पर्श करून येतो. सो 8 नंबरचा आन्सर राईट आहे. येस 8च नंबरचा आन्सर आहे. ओके इथे आपण थांबून जाऊ. आपली जे रिझनिंगची कन्सेप्ट नंबर फर्स्ट टायब्रेट आहे ना ते अतिशय ब्राईटपणे आपण लक्षात घेतली. 10 त्याच्यावाले टाइप्स शिकवले. आता 2017 मध्ये परीक्षेमध्ये जेवढे मी क्वेश्चन आलेले आहेत ते सर्व क्वेश्चन म्हणजे ज्या पद्धतीने असा क्वेश्चन आलेला होता 2017च्या अभियोग्यतेमध्ये पूर्ण पेपरचे अनालिसिस करून तुम्हाला हे सर्व क्वेश्चन्स फक्त आणि फक्त टेस्टच्या स्वरूपात मिळेल. त्याच्या आधी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी एक तालिका पाठवल्या जाणार, एक सिरीज पाठवल्या जाणार. ती सिरीज तुम्ही उत्तमरित्या लक्षात घ्या, त्याचे आन्सर सुद्धा तुम्हाला पाठवले जाणार आहे. ओके म्हणजे आपले जे कॉन्सेप्ट आहे ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने आणि सुपर स्पीडी मी म्हटलं परंतु ते स्पीडी नाही, जरी ते तसंच आहे मात्र त्याच्यापासून आउटपुट चांगलं आहे, खूप आउटपुट चांगलं आहे. ओके खूप आउटपुट चांगलं आहे. म्हणजे एक कॉन्सेप्ट क्लिअर झाली, आता डझंट मॅटर. आता दुसरी कॉन्सेप्ट क्लिअर होणार, डझंट मॅटर. कधी कधी 2 कॉन्सेप्ट क्लिअर होणार, या मोठ्या कॉन्सेप्ट एका दिवशी क्लिअर झाली. कधी कधी 2 किंवा 3 कॉन्सेप्ट मी क्लिअर करणार. जसं प्रोबॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी शिकावं लागणार आपल्याला. प्रोबॅबिलिटी मध्ये नाण्याच्या संदर्भात, कार्डच्या संदर्भात आणि खात्याच्या संदर्भात 3 गोष्टी क्लिअर करणार. ते त्याला 1 दिवस लागेल मात्र. त्याच्यानंतर रिदॅमिक अरेंजमेंट आहे, त्याच्यानंतर बैठक व्यवस्था आहे. असं कन्सेप्ट वाईज आपण शिकायचं जेणेकरून आपल्याला खूप मार्क्स मिळणार. आता खरंच सांगतो तुम्हाला खूप मार्क्स मिळणार. मी जेवढा तत्पर तेवढं तुम्ही आहे. फक्त तुम्ही एकच काम करा, सपोर्ट द्या. टेक्नॉलॉजी काही माझ्या घरची नाही आणि मी काही अंबानी नाही. ओके असतो अंबानी तर माझ्या घराच्या बाजूला 4-5 टॉवर लावून दिले असते. असं आहे म्हणून तुम्ही पण समजून घ्या, सपोर्ट करा. जी सांगूया. ओके याच्यानंतर तुम्हाला सकाळपर्यंत टेस्ट येणार.
त्या टेस्ट किती येऊ शकतं, 1 येऊ शकतं, 2 येऊ शकतं, 3 येऊ शकतं, 4 येऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर राईट द्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. 2017च्या सर्व पेपरचे अनालिसिस करून सर्व क्वेश्चनची एक पीडीएफ तुम्हाला सेंड केलं जाणार. त्याच्यानंतर केव्हाही त्याच्याशी रिलेटेड टेस्ट होणार आहे. हे सर्व तुम्हाला ऍप्स मध्ये मिळेल, ग्रुपवर मिळणार नाही. ओके, आता तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करायचा राहिलेला आहे. तो व्हॉट्सअपचा ग्रुप एक काही दिवसाच्या अंतरामध्ये तयार करणार आहोत, जेणेकरून त्याच्यावर तुम्ही स्वतःची चॅट करू शकता. ते सुद्धा फायद्याचेच ठरतं, कारण एखादा दुसरा विद्यार्थी मला ना फोन करता तो तिथं सुद्धा तुम्हाला देऊन टाकतं की मॅडम याचं असं आहे की असं आहे. त्याच्यावर फक्त इतर व्हिडिओ तुम्ही पाठवू नका. आणि व्हॉट्सअपवर आपल्या क्लासच्या स्टुडंटनी कोणीच व्हॉट्सअपवर म्हणतो की ऍप्सवर चॅटिंग करू नका. इकडची पाठवलं तिकडचं पाठवलं ते करू नका. इतर स्टुडंट बरेचसे जुळलेले आहे आपल्या त्या ऍप्सला, म्हणून त्यांनी पाठवलं तर त्याच्यावर काही मतलब नाही आपल्याला. फक्त तुम्ही काही करू नका. ठीक आहे, इथंच थांबून जाऊ, सपोर्ट करा आणि सर्वजण आपण योग्यरित्या 25 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याच्या आधीच आपला सिलेबस कंप्लीट करणार. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.